हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग. तर सर्वात जरी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टून द्या, एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर माझे सगळे कामं वगैरे घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि आज पुन्हा मशीन काम करायचं आहे. तर ते आधी जेवण करून घेते आणि ते नंतर करत बसते. तर आज हे गेलेले आहे ट्रिपवर. सध्या आहे करण आणि मी आता दोघंजण जेवण करून घेतो. पण ना बकऱ्या आम्हाला खूप जास्त त्रास देत आहे. हो आली नाही गेल्या का बकऱ्या गेल्या. बकऱ्या खूप जास्त त्रास देत आहे आणि झाडं पूर्ण खाऊन ठेवत आहे. आणि काल पण जाऊन पाहिलं आणि मी पूर्ण झाडं खाऊन ठेवलेले होते. आता एवढ्या उन्हात खरंच दरवाजे उघडे ठेवणार आहे का आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं होणार आहे का? आज करावं. कोणाच्या बकऱ्या आहे? चला वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यातले लोक खूप गरम आहे. तर चला मग मंडळी, आता करते मी जेवण आणि जमलंच तर मी आज हॉस्पिटलमध्ये जाणार ताईंना बघायसाठी, कारण कालच त्यांचं ऑपरेशन झालं. तर त्यांना बघायसाठी जाणार. तर सकाळी माझ्याकडे आले होते पाहुणे आणि मग आपल्या घरी कोणी नसल्यावर आपल्याला पाहुण्यांसोबत बसावंच लागतं, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करावंच लागतं. त्या ह्याच्यामध्ये माझा वेळ चालला गेला. तर मग आम्ही स्वयंपाक जो आहे झटपटवाला केला, तेच म्हणजे फोडणीची खिचडी केली. तर मग आता ते फोडणीची खिचडीसोबत काहीतरी पाहिजे, उन्हाळ्याचं असंच खाल्लं जात नाही. तर म्हणून मग थोडंसं दही होतं तर त्याची कढी केली मस्त. तर मी म्हटलं आता करण भूक लागलेली आहे, थोडंसं मदत करू लागायला ये, थोडंसं लसूण निसून दे. तर त्यांनी थोडंसं मला करू लागलं. तर मी पटकन अशी कढी फोडणी दिली आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला घेतला. आणि स्नेहाताई आल्या होत्या, शानू होती त्यांच्याकडे. तर शानू घाई करत होती यायसाठी. तर आता क्वार्टरवर कोणी नसल्यामुळे थोडंसं पोरांना एकटं सोडता येत नाही, घरी आणून द्या नेऊन द्या, तर हे करावंच लागतं. तर स्नेहाताई वगैरे आल्या होत्या, मग आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत बसलो. जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग मला यांचा कॉल आला की येते का म्हणून वर्धेला. पण गोष्ट अशी की ऊन खूप जास्त होती, तरी पण मग मी तयारी केली आणि बस स्टॉपवर जायला निघाली. हे म्हणत होते की आता मी पुन्हा वर्धेला येणार, मग पुन्हा वर्धेवरून आपण पुन्हा मी देवळीला येणार आणि देवळीवरून पुन्हा सावंगीला जाणार. तर हे करण्यापेक्षा तू एक काम कर, बसनी सावंगीपर्यंत येऊन जा म्हणून. तर मग मी तयारी वगैरे केली आणि त्यानंतर मग यांचा कॉल आला की आता एवढी ऊन आहे, मग राहू दे, तू नको येऊ म्हणून. विनाकारण जावं वगैरे लागली तर पुन्हा मग बोंबलत बसावं लागेल. तर तर मग शानूला मी स्नेहाताईंकडे ठेवलं होतं. तर पुन्हा मग मी तिला परत घ्यायसाठी गेली. तर बसलो मग आम्ही मस्त आमचे गाणे वगैरे म्हणत. आता त्यांच्याकडे होता एक प्रोग्राम, तर त्यांनी मला दाखवला तो व्हिडिओ. मी म्हटलं चला स्नेहाताई आपण पण ट्राय करून बघू बा म्हणून. तर आमचं इथे चालू होतं मधातच गाणं म्हणणं आणि मधातच हसणं वगैरे. तर बघू शकता तुम्ही. आणि असं करता करता आमचा टाईम कधी चालला गेला आणि सायंकाळ कशी झाली माहीतही नाही पडलं. जाडजूड वगैरे व्हायचीच होती, तरी पण मग लक्षात नाही आलं की जाडजूड वगैरे व्हायची आहे सायंकाळची. मग त्याच म्हणत होत्या की थांबा आता चहा वगैरे करते. मी म्हटलं मी तर चहा घेत नाही आणि चहाची पण वेळ झाली, चला मी आता जाते म्हटलं घरचे कामं वगैरे करते. आज ना ब्लाऊज शिवून झालं ना, व्हिडिओ केला मी मगांपासून, जेवण केलं आणि बस तेव्हापासून माझं स्नेहाताईकडे गेली. तिथे जाऊन आम्ही थोडीशी आमची गायकी दाखवली. त्याच्यानंतर मग घरी आली. आता आली तर घरातली कामं चालू आहे माझी संध्याकाळची, झाडझूड वगैरे सगळं. तर चहा तर आता घ्यायसाठी कोणी आहे नाही, त्यामुळे चहाचं जे काम आहे ते आपलं राहणार नाही आहे आता. तर चला मग मंडळी, पटकन कपडे झाले होते माझे. मी मगाशी स्नेहाताईकडे गेली तेव्हापासूनची त्यांच्याकडेच बसून होती. तर कपडे जे आहे ते वाळू टाकायचे राहिले. आता बरं आहे, टेन्शन नाही आहे. उन्हाळ्यात पटकन कपडे वाळून जातात. आता बाहेर टाकले की अर्धा कपडे वाळून जाणार. तर चला मी कपडे वाळू टाकून देते आधी आणि मग झाडझूड वगैरे करते. तर काय होतं ना, शानू आजकाल आली का तिला असं उन्हातून आल्याबरोबर थोडंसं असा कंटाळा येतो. तर ती कपडे वगैरे अशीच फेकपाक करून देते. मशीन तर आहेच आमची. येता जाता कोणताही पसारा असला किंवा काही असलं की त्या मशीनवर चाललं जातं आणि हे बहुतेक जणांच्या घरी ते तसंच आहे.
तर सर्वात आधी तो पसारा वगैरे उचलून घेतला, त्यानंतर मशीन छान झाकून ठेवली, झाडझूड वगैरे करून घेतली. झाले माझे सायंकाळचे कामं आणि आता फक्त मला भांडे घासायची ठेवली मी, कारण की मला काढायचं आहे तूप. तर ही बघा एवढी साय झालेली आहे जमा. तर गरम पाणी ठेवते सर्वात आधी आणि मग छान तूप काढून घेते. तर मंडळी मी आता डेली व्लॉग टाकत आहे. माझं जे काही रुटीन आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जे काही मी दिवसभरात केलेलं आहे ते सगळं शेअर करत आहे. पण काही लोकांना कसं असतं ना, की ते लोक ना व्हिडिओला लाईक करत, ना कमेंट करत, ना काही करत. पण जेव्हा आपण फेस टू फेस भेटलो ना, त्या गोष्टीची ना मजाक उडवल्या जाते आणि त्या गोष्टीवरनं चर्चा करतात आणि बोलतात. असं वाटते की ते आपल्याला मोटिवेट करत आहे की डिमोटिवेट करत आहे. तर कधी-कधी ना मग असं ऐकून ना असं वाटते की आता आपण काहीच करावं नाही, व्हिडिओ नाही टाकावं, असं तसं वाटते मग. पण याआधी पण मी असंच केलेलं आहे. मी सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ टाकायची ना, तर मला असं म्हटलं जात होतं की म्हणजे असं हसून बोलून वेगळंच त्यांचं जे टोनिंग आहे ते वेगळंच असायचं आणि असं वाटायचं की नाही, हे आपल्याला चिडवत आहे आणि हे आपल्याला एक आपण काय जे कंटेंट टाकत आहोत व्हिडिओचे ते आपलं म्हणजे चुकीचं आहे किंवा मग एक हास्यास्पद आहे म्हणून असं वाटत होतं मला. मग मी डिमोटिवेट होऊन मी ब्लॉग जे आहे ते टाकणं कधी-कधी बंद करून द्यायची आणि मग मला कोणाचा पण मोटिवेशनवाला व्हिडिओ दिसला की पुन्हा स्टार्ट करायची. मग पुन्हा असं म्हटलं की पुन्हा सोडून द्यायची आणि तीच जे गलती आहे किंवा चुकी आहे माझी खूप मोठी मला महागात पडली, कारण की अजूनपर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे. आणि आता जेव्हा मी 8च दिवस झाले कंटिन्यू राहत आहे, व्हिडिओ टाकत आहे कंटिन्यू, तर मला प्रोग्रेस दिसत आहे. आणि जर का मी हे कंटिन्यू केलं असतं ना, लोकांकडे लक्ष न देता, तर खरंच आज माझं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज झालं असतं. आणि खरंच लोकांना बोलतच राहतात. तुम्ही जर कोणी नवीन असाल ना व्हिडिओ टाकणारे, तर त्यांना खरंच एक गोष्ट सांगते की हे जे लोक म्हणतात ना, त्यांना म्हणू द्यायचं, बोलू द्यायचं, काही लक्ष द्यायचं नाही. आता मी तेच धरलेलं आहे. तर मंडळी मी निघालेली आहे आता सावंगीला जायसाठी. स्वयंपाक अर्धा करून घेतलेला आहे. यांचा कॉल आला, हे वर्धेतच आहे. तर यांचा कॉल आला की सावंगीपर्यंत येवा म्हणून. मग मी तिथून मग आपण दोघं वापस येऊ म्हणून. पण गोष्ट अशी की बराच वेळ झाला मी बसची वाट बघत आहे, पण बस काही अजून आलेली नाही आहे. तर अजून 5-10 मिनिट वाट बघते. बस आली तर ठीक, नाही तर घरी परत. शानू आहे घरी स्नेहाताईकडे. लोकांच्या बोलण्याकडे पाहून डिमोटिवेट होऊ नका. तर चला मग मंडळी, आता मी जात आहे सावंगीला आणि बसची वाट बघत होती. बस आलेली होती माझी आणि मग बस पकडली आणि निघाली सावंगीपर्यंत. तिथपर्यंत हे येणार होते आणि तिकडून परत मग आम्ही दोघंही जण वापस येणार होतो. आणि सावंगीचं जे हॉस्पिटल आहे ना, ते इतकं मोठं आहे. एखादी खरंच म्हातारे वगैरे कोणी ज्यांना समजत नाही ना, ते तर माहीत नाही. ज्यांना माहीत नसलं की आपलं पेशंट कुठं आहे म्हणून, तर ते फिरतच राहणार. इतकं मोठं हॉस्पिटल आहे. मग आम्ही कसंबसं इकडे तिकडे विचारपूस करून मामांना वगैरे कॉल केला आणि विचारलं कोणत्या वार्डमध्ये आहे. तर मग शोधलं आणि त्यानंतर त्यांची भेट वगैरे घेतली आहे. बरी आहे आता त्यांची तब्येत. त्यांनी खरंच एक डिसिजन छान घेतलं की लवकरात लवकर ऑपरेशन केलं आणि लेझरवालं ऑपरेशन करून तर आणखी छान केलं, कारण की बाहेरून काहीच सुद्धा घाव नाही आहे, छोटासाच घाव आहे. तर असं आहे मंडळी. आता शानू घरी आल्यानंतर मी बघितलं तर शानू झोपून गेलेली होती. आम्हाला खूप जास्त वेळ होऊन गेलेला होता. आता कसं थोडा वेळ बसणं, बोलणं आणि वेळ होऊनच जातो हॉस्पिटलमध्ये, तसंही माहीत नाही पडत की किती वाजलेले आहे म्हणून. तर शानू झोपली होती तिकडे. मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग आज होता शुक्रवार. मी म्हटलं करणलाच भाजीचं वगैरे घेऊन ये उद्या. तसंही मला करायचं आहे उद्या नरेशला टाटवाटी. तर केळवंजी म्हणते ते आमच्याकडे टाटवाटी म्हटलं जाते. आज तसाही शुक्रवार होता, तर मस्त ताजं भाजीचं मिळालं. भाजीचं वगैरे काढून घेतलं आणि सांबार वगैरे सगळं निवडून घेतलं आजच, जेणेकरून मला उद्या कोणतीही धावपळ नको व्हायला म्हणून. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपण जेव्हा भाजीचं वगैरे आणतो तेव्हा अशा पॉलिथिन्स वगैरे देतातच. तर धुण्यासाठी आता भाजी वगैरे धुतो आपण, तर मी काय करते, मिरच्या वगैरे असं काही असलं छोटं मोठं, तर त्याच्यासाठी वेगळं काही भांडं घेत नाही. ते पॉलिथिन जे आहे त्याच्यातच पाणी टाकते आणि ते पॉलिथिन थोडा वेळ नळाला अटकून ठेवून देते आणि ते पूर्ण जे मातीचा गाळ आहे ना, तो असा खाली बसला जातो आणि मग असं हे करून घेते. तर तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल तर ट्राय करून बघा. मिरचीचं पाणी
खाली स्ट्रेन होणार म्हणून खाली कापड ठेवून दिला आणि हे रात्रभर असंच राहू देणार. चला मंडळी, आता भाजी वगैरे निवडून झालेली आहे. छान ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि मस्त आता निवांत झोप. मी गेली होती आज ताईंच्या भेटीला, तर बरी होती त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित होती. तर मी जेव्हा गेली नाही इथून तेव्हा बस जस्ट कणिक भिजवलेली होती आणि आता पोळ्या टाकून घेते म्हटलं, मग बाकीचं राहिलं तर भाजी वगैरे करून घेणार मग म्हटलं. पण असं झालं की खूप घाई करत होते, तर मला कणिक भिजवली आणि तशीच चालली गेली. मग मी तिकडून आली तर मला सगळा स्वयंपाक रेडी दिसला. यांच्या करते स्वयंपाक जो आहे सगळा रेडी दिसला. छान अशी भाजी बनवली ती करणनी आणि मस्तच असं जेवण झालं. तर आता सगळे कामं जे आहे सगळे भाजीपाला आणला तो सगळा आवरून घेतला. आता करते मी आराम आणि आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.